इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि हे 4 ते 5 तास असे भिजत ठेवलेले आहे। याच्यापासून आपण नाश्त्याचा प्रकार पाहतोय आणि फार साहित्य या नाश्त्याच्या प्रकाराला लागणार नाही, तर तांदूळापासून आपण बनवतोय। आणि तांदूळ भिजल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे आणि वाटताना आपल्याला याच्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घालायचं आहे। आता इथे तांदूळ मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले होते आणि आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेते आणि अगदी बारीक वाटून घ्यायचे आहे। आणि कुठलेही तांदूळ आपण या पदार्थासाठी वापरले तरी पण चालतात। याच्यामध्येच खोबरं घालायचं आहे आणि आता वाटून घेते। अशा पद्धतीने वाटून झालेलं आहे आणि आणखी बारीक वाटायचं आहे। त्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालून घेते आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेते। आता इथे अशा पद्धतीने छान तांदूळ वाटून घेतलेले आहे। आता एका भांड्यामध्ये काढून घेते। एवढं पातळ मी हे पीठ केलेलं आहे। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालू आणि परत एकदा छान फिरवून घेते। इथे आता 2 प्लेट घेतलेल्या आहे। याला मी थोडं तेल लावून घेते। याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। आता इथे इनोचं 1 पॅकेट घेतलेलं आहे मी आणि पूर्ण पॅकेट याच्यामध्ये घालून घेते। आणि लेमन फ्लेवरचं इनोचं पॅकेट घेतलेलं आहे। आता इथे मी प्लेटमध्ये घालून घेते। इथे आता दोन्ही प्लेटमध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि इडली पात्र गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। इथे आता 2 काड्या मी ठेवून घेतलेल्या आहे। त्याच्यावरती ही एक प्लेट ठेवत आहे। आता 5 ते 7 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, अगदी बारीक गॅसवरती। मी झाकण बंद केलेलं आहे आणि आता वाफवून घेते। आणि आपण चटणी पाहतो। इथे चटणीसाठी हिरवी मिरची घेतलेली आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे, आलं, फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, कोथिंबीर आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या इथे घेतलेल्या आहेत। आता हे सगळं साहित्य पॉटमध्ये घालून घेते आणि याची चटणी करून घेते। ओलं खोबरं घेतलेलं आहे इथे चटणीसाठी, कोथिंबीर, हिरवी मिरची, आल्याचा तुकडा, लसूण आणि फुटाण्याची डाळ घातलेली आहे। याच्यामध्येच चवीपुरतं मीठ घालून घेते मी आणि 2 चमचे पाणी घालत आहे आणि छान वाटून घ्यायचं आहे। मध्ये पण अशा पद्धतीने आपण छान लावून घेऊ शकतो सगळ्या प्लेटा। इथे मी सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि 1 मिनिट गार होऊ द्यायच्या, त्याच्यानंतर काढून घेते।
इथे चटणी तयार झालेली आहे. चटणीमध्ये फोडणी घालण्यासाठी मी आधी कढई गरम करत ठेवलेली होती. त्याच्यामध्ये पाव चमचा जिरा आणि मोहरी घालून घेतलेली आहे आणि आता हिंग घातलेला आहे. आणि आता ही फोडणी छान चटणीवरती घालून घेते. अशा पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे खाण्यासाठी. आता इथे छान गार झालेली आहे दोन्ही प्लेटा आणि मी काढून घेते. आता इथे तुम्ही बघू शकता किती छान निघालेली आहे. आणि हा छान स्पॉन्जी असा डोसा आपला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे किती छान स्पंज आलेला आहे. अशाच पद्धतीने मी इथे सगळे काढून घेतलेले आहेत प्लेटांमधून. मऊ लुसलुशीत स्पॉन्जी डोसा छान तयार झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता किती छान मऊ मऊ झालेला आहे आणि 2 वाट्या तांदूळांमध्ये इतका हा स्पॉन्जी डोसा तयार झालेला आहे. तर या मंडळी खाण्यासाठी आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.